कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आई अंबाबाई, काय तर मार्ग दाखव बाई आता। सकाळ धरणं ओळखलोय ग, आई साहेबांनी कुठे घावन झालेत, सगळीकडे हुडकलं, काय पत्त्याच नाही त्यांचा। तुला तर माहित असेलच की त्या बी मागे काही सुगाव ठेवून गेल्या नाहीत, असं कळव माणसाला, सांग बर। काहीतरी चमत्कार कर। या घरात मला आई साहेब पाहिजेत बघ, मला बाकी काय माहित नाही, त्यांच्याशिवाय मी राहू शकत नाही, तुला माहित आहे का नाही? होय ग, त्यांचा एकमेव आधार मी आहे, लक्षात घे, आणि माझा आधार त्या आहे, तुला माहित आहे सगळं। मी सांगायची काय गरज आहे? मला अजून आठवते माहिती आहे का, मी लहान असताना मी जरा जरी आजारी पडलो ना, आई साहेबांचं जीव नुसतं वर खाली वर खाली वर खाली, रात्रभर माझ्या उशाला बसून असायच्या, कपाळावर पट्ट्या बदलत। जरा जरी ताप आला तरी आमच्या आई साहेब चैन नसायचं त्यांच्या जीवाला। आमच्या बाण आज पांग फेडले बघ त्यांचे। आयुष्यभर असं वागला येऊ माणूस, त्यांच्या कष्टाची कवा पावती दिली नाही, काय नाही। लहानपणी पण असंच त्यासनी घरातनं बाहेर काढायचं होतं। आता एक सेकंद माझ्या घरात थांबायचं नाही। पण मी होतो तिथं, त्यामुळे ते करू शकले नाहीत तसं। आता पण मी असतो की नाही, आई शपथ आमच्या बापाची हिंमत झाली नसते आई साहेबांनी बाहेर काढायची। मी नेमकं बाहेर गेलो, आई तुझ्या पाया पडतो, काहीतरी कर, आई साहेबांनी घेऊन ये। त्यांच्याशिवाय एक क्षण बी या घरात राहू शकत नाही ग मी, तुला माहित आहे का नाही? काहीतरी त्यांचा पत्ता लागू दे, काहीतरी सुगाव लागू दे आई। ये चिडलाय ना माझ्यावर? सगळ्या जगावरच चिडला असणार तुम्ही, अगदी साहजिक आहे। पण मी खरं सांगते अधिपती, मी खरंच सांगते, मला काहीच माहित नव्हतं। तुम्हाला आता मॅडम बद्दल जेवढं माहिती आहे ना, तेवढंच मला माहित होतं। मला थोडी जरी कल्पना असती ना, तर मी तुम्हाला लगेच इथे घेऊन आले असते। खरंच सांगते मी, मला पण पटलेलं नाही हे बाबांनी जे केलं ते। मी बोलले त्यांना, खूप बोलले। आता बोलून काय फायदा? आमच्या आई साहेब आहेत का घरात? असं काय करता, ते येतील ना परत, येतील ना त्या घरी परत। त्यांना करमणार आहे का तुमच्या अजून कुठे? मला पण त्यांच्याशिवाय करमत नाही या घरात, सवय नाही राव, मी नाही राहू शकते या घरात त्यांच्याशिवाय। त्यासनी घेऊन येणार बघा तुम्ही, लवकरात लवकर घेऊन येणार। प्लीज काही तुम्ही डोक्याला थोडासा ताण द्या ना, आठवायचा प्रयत्न करा। कुणीतरी नातेवाईक असतील ना ज्यांच्याशी आपण बोलू शकतो। अगं आमचे लई काही नातेवाईक नाहीत, जेवढी बी होते समध्यांचा संबंध तोडून टाकलाय बघा। ती नाही जाणार त्यांच्याकडं। ठीक आहे, पण तरी सुद्धा तुम्ही मला त्यांची नावं सांगा, नंबर्स द्या, मी सगळ्यांना फोन करून बघते। आपल्याला एकही मार्ग सोडून चालणार नाही, आता सगळं ट्राय केलं पाहिजे। अगं तू सून आहेस तिची, मी आता बहीण आहे ग, तुझ्यापेक्षा जास्त काळजी आहे मला तिची। तुला वाटतंय मी आता पत्र थांबली असेल? समध्यासनी फोन करून झाल्यात, कुणाकडे बी गेलेली नाही ती। आता आपल्या हातात काय बी नाही बघ, आता फक्त देवीला साकडं घालायचं। ताई लवकर घरात येऊ देत म्हणून। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।